आपल्याला डायरेक्ट काय म्हणता येईल इक्वेशन नंबर 1 बरोबर. त्याच्यानंतर सांगा हे कम्पेअर करायचंय, कोणाच कम्पेअर करायचंय, एक्स वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. आता कम्पेअर केल्यानंतर बाळांनो तुम्हाला ज्या किमती मिळणार आहे त्या किमती सांगायच्या. सांगा एबीसी च्या किमती सांगायच्या आहेत बाय कम्पेअरिंग इक्वेशन 1 and 2. इथं एक्स वर्गाला कुणी गुणले, ए न, इथं किती न गुणले, 1 न. मग एच किंमत किती मिळाली, 1. सांगा एक्स ला कुणी गुणले, बी न, इथे एक्स ला कुणी गुणले, 2 वर्गमूळ 3. मग बी ची किंमत किती आली, 2 वर्गमूळ 3. आणि सी स्थिरांक इथं आहे, इथं स्थिरांक काय आहे, 3. मग सी ची किंमत किती आली बाळांनो, इथपर्यंत समजलं का, बरोबर. त्याच्यानंतर पहिल्यांदा काय काढायचंय, बी वर्ग वजा 4ac. नीट लक्ष द्या, बी चा काय आहे, वर्ग. मग बी कोण आहे, 2 वर्गमूळ 3. त्याचा काय येणार, वर्ग वजा 4. ए म्हणजे कोण आहे, 1. आणि सी म्हणजे कोण आहे, 3. नीट लक्ष द्या. आता बघा 2 चा वर्ग होणार 4 आणि वर्गमूळ 3 चा वर्ग होणार 3. कळलं का, वर्गमूळ 3 चा वर्ग, वर्गमुळाला वर्ग कॅन्सल, किती राहिलं, 3. कळलं का. म्हणजे इथं आपण काय केलं, 2 चा वर्ग 4 आणि वर्गमूळ 3 चा वर्ग 3 वजा 4 एके 4 आणि 4 त्रिक 12. हे 4 त्रिक 12, 12 वजा 12 किती आलं, 0. दुसरी किंमत सांगा काय काढायची, किती आहे, 2a. 2 गुणुले a ची किंमत किती, 1. मग बेक. त्याच्यानंतर काय काढायचं आपल्याला, x काढायचा आहे. काय काढायचं आहे, x. सांगा x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac भागिले काय येणार, 2a. पुढं x बरोबर वजा b. b ची किंमत किती आहे, 2 वर्गमूळ 3. किती आहे, 2 वर्गमूळ 3 अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac किती आला, 0 भागिले 2a. 2a किती आलाय, 2. किती आलाय, 2. मग सांगा x बरोबर वजा 2 वर्गमूळ 3 भागिले किती आलं, 2. आता अधिक वजा कॅन्सल झाला. मग x ची किंमत किती मिळाली, डायरेक्ट वजा 2 वर्गमूळ 3/2. 2 ला 2 काय झालं, कॅन्सल. मग x बरोबर किती आला, वजा वर्गमूळ 3. किती आला, वजा वर्गमूळ 3. इथं छेदामध्ये 3 आहे. मग हा 3 घालवण्यासाठी अंशामध्ये काय करावं लागेल, 3 घ्यावा लागेल. त्यावेळेला छेदातला 3 अंशातला 3 काय होईल, कॅन्सल होईल. म्हणजे दिलेल्या समीकरणाला काय करावं लागेल, काय करावं लागेल, 3 न मल्टिप्लाय करावं लागेल. काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल. इथं लिहायचं मल्टिप्लाय बाय, मल्टिप्लाय बाय 3 ऑन बोथ साइड. समीकरणाच्या दोन्ही बाजूस किती न गुणायचे, 3 न. 3 न याला गुणलं किती आलं बाळांनो, 3y चा वर्ग अधिक 3 गुणुले 103. 3 ला 3 कॅन्सल, किती राहिला, 1y. किती येणार आहे, 3 दुने 6 अधिक 6 इकडे घेतल्यावर वजा 6. हे पहिलं समीकरण मिळेल, कारण दोन्ही बाजूला 3 न काय करावं लागेल, आपल्याला गुणावं लागेल. समजलं का. परत एकदा ऐका, 3 न y वर्गाला गुणलं 3y वर्ग, 3 न 103y ला गुणलं, 3 ला 3 गेला 1y राहिला आणि 3 दुने 6 अधिक 6 उजव्या बाजूला, डाव्या बाजूला आल्यावर काय झाला, वजा 6. समजलं का. बर आता हे समीकरण जनरल फॉर्म मध्ये काय येईल, ay चा वर्ग अधिक by अधिक c बरोबर 0. मग हे दुसरं समीकरण आपल्याला बाळांनो मिळालं, बरोबर. आता या दोन समीकरणांची काय करायची आपल्याला, तुलना. सांगा बाय कम्पेअरिंग इक्वेशन 1 and 2 काय लिहिता येईल सांगा. a ची किंमत a किती आला, 3. b किती आला, 1 आणि c किती आला, वजा 6. कळले का. हे a किती आलाय, 3. b किती आला, 1 आणि c किती आला, वजा 6. समजलं का. आणि नंतर लिहा की लिहिणं महत्वाचं आहे का समजून घेणं महत्वाचं आहे. नुसतं लिहित बसलंय, गणित सोडवायचं म्हणलं की ह्याला बघ त्याला बघ.
सांगा आता ए मिळाला 3, बी किती मिळाला 1, सी किती मिळाला -6. पहिल्यांदा काय काढणार आहे सांगा, बी वर्ग वजा 4ac बरोबर. बी चा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग वजा 4, ए ची किंमत 3 आणि सी ची किंमत किती -6. पुढं 1 चा वर्ग वजा वजा 4 त्रिक 12 72, 72 आणि 1 73. पुढं 2a बरोबर किती आलं सांगा, 2 गुणिले ए, ए ची किंमत किती 3, बेत्रिक 6. पुढं कुणाची किंमत काढायची आपल्याला, एम ची ना का वाय ची, वाय ची. वाय बरोबर किती आलं सांगा, वाय बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac भागिले 2a. सांगा किंमत वजा बी, बी ची किंमत किती आली बी 1 म्हणजे वजा 1 अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac किती आलाय 73 भागिले किती 2a, 2a ची किंमत किती 6. म्हणजे तुम्हाला y डायरेक्ट मिळेल. किती मिळालाय बघा, y बरोबर वजा 1, एकदा काय घ्यायचे अधिक वर्गमूळ 73 भागिले 6. ही पहिली किंमत मिळाली. आणि दुसरी किंमत सांगा, y बरोबर वजा 1 वजा वर्गमूळ 73 भागिले 6. हे दोन रूप तुम्हाला मिळतील. समीकरण नंबर 1. त्यानंतर जनरल फॉर्म काय होईल, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. समीकरण नंबर 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 a बरोबर किती आलं बाळांनो 5, b बरोबर किती आलं 13 आणि c बरोबर किती आलं 8. पहिल्यांदा काय काढणार, b वर्ग वजा 4ac, b चा वर्ग म्हणजे 13 चा वर्ग वजा 4, a ची किंमत 5, c ची किंमत 8. सांगा 13 चा वर्ग वजा 4 पंचे 20 8 160, 169 वजा 160 किती आलं 9. नंतर काय काढणार आहे 2a, 2 गुणिले a, a ची किंमत किती 5, बे पंचे 10. तिसरी किंमत काय काढतो आपण x. सांगा x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac दोन्ही. सांगा आता पुढं वजा b, b ची किंमत b किती 13 अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac किती 9 किती आहे 9 भागिले 2a, 2a ची किंमत 10. नीट लक्ष द्या रे. x बरोबर वजा 13 अधिक वजा वर्गमूळ 9 आले भागिले 10. पुढं x बरोबर वजा 13 अधिक वजा 9 चं वर्गमूळ 3 भागिले किती येणार 10. x चे किती रूट मिळणार आपल्याला 2. सांगा वजा 13 इथे एकदा काय घ्यायचं अधिक 3 भागिले 10 किंवा दुसरी किंमत x ची सांगा वजा 13 वजा 3 भागिले 10. पुढं वजा 13 अधिक 3 किती आलं वजा 10 भागिले 10. इकडच्या बाजूला x बरोबर किती येणार वजा 13 वजा 3 वजा 16 भागिले किती येणार 10. आता भाग लावायचा फक्त 10 ला 10 कॅन्सल. x बरोबर किती आलं वजा 1, एक रूट किती आलं वजा 1 आणि दुसरं रूट सांगा x बरोबर बे पंचे 16 किती आलं वजा 8/5. दुसरं रूट किती आलं वजा 8/5. समजलं, इकडे लक्ष द्या. आता हे समीकरण तुलना करायचं आपल्याला कुणा बरोबर am वर्ग अधिक bm अधिक c बरोबर 0. लक्ष द्या इकडं. या दोन समीकरणाची तुलना करा बाय कंपेअरिंग. आपापसात बोलू नका. इक्वेशन 1 and 2 सांगा a बरोबर 3, b बरोबर 2, c बरोबर 7.
पहिल्यांदा काय काढायचंय बी वर्ग वजा 4ac बी चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग वजा 4 a ची किंमत आणि c ची किंमत पुढं 2 चा वर्ग वजा वजा 4 त्रिक 12 सत्ती 84 4 समजलं का इथपर्यंत पुढं परत काय काढायचे 2 गुणिले a ची किंमत किती बरोबर किती आलं 6 परत काय काढायचंय m काढायचं ना मग m बरोबर किती येणार मायनस बी प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a लक्ष द्या इकडं आता इथं आपल्याला किमती टाकायच्या आहेत सांगा वजा बी बी ची किंमत 2 अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac किती आलं किती आलं भागिले 2a 2a ची किंमत किती 6 नीट लक्ष द्या रे इथं अडकली गाडी आपली वजा 2 अधिक वजा आता इथं 88 म्हणजे काय 22 गुणिले 4 22 चोक 88 आणि भागिले इथं काय येणार आहे 6 बरोबर पुढं वजा 2 तसंच अधिक वजा आता 22 चं वर्गमूळ काही निघत नाही तसंच राहील पण 4 चं वर्गमूळ किती 2 आणि भागिले 6 म्हणजे किती 2 गुणिले 3 नीट लक्ष द्या आता इथं वजा 2 तसंच इथं 2 आहे यातनं 2 कॉमन घेतलं आणि मग काय राहिलं वजा आणि 2 गेल्यामुळे काय राहिलं 1 अधिक वजा इथला 2 बाहेर गेलाय काय राहिलं वर्गमूळ 22 आणि भागिले किती 2 गुणिले 3 आता हा 2 आणि हा 2 काय झाला कॅन्सल किती आलं वजा 1 अधिक वजा वर्गमूळ 22/3 आता ही m ची किंमत आपल्याला मिळाली याच्यावरून तुम्हाला 2 किमती मिळतील m बरोबर किती आलं वजा 1 तसंच अधिक घ्यायचं पहिल्यांदा अधिक काय आलं वर्गमुळात 22 भागिले 3 हे झालं पहिलं रूट आणि नंतर काय किंमत टाकायची मायनस दुसरी किंमत काय मिळाली m बरोबर -1 मायनस रूट ऑफ 22 डिवायडेड बाय काय आलं 3 हे सेकंड रूट आपल्याला पहिलं इक्वेशन 5m वर्ग वजा 4m वजा 2 बरोबर 0 वर्ग समीकरण दिलेलं आहे का दिलेलं आहे बरोबर मग आता इथं काय येणार सांगा am चा वर्ग अधिक bm अधिक c बरोबर 0 समीकरण नंबर 2 बाय कंपेअरिंग इक्वेशन 1 and 2 सांगा इक्वेशन आणि 1 आणि 2 ची तुलना केली a ची किंमत किती आली 5 b ची किंमत किती आली वजा 4 आणि c ची किंमत किती आली c बरोबर वजा 2 a आला 5 b आला वजा 4 आणि c किती आला वजा 2 पहिल्यांदा काय काढणार आहे b वर्ग वजा 4ac सांगा b ची किंमत वजा 4 त्याचा वर्ग वजा 4 a ची किंमत 5 आणि c ची किंमत किती वजा 2 पुढं वजाचा वर्ग अधिक 4 चा वर्ग 16 वजा वजा अधिक 4 पंचे 20 दुने 40 आणि 16 किती आलं 56 किती आलं 56 नंतर काय काढायचं आपल्याला 2a काय काढायचे 2a 2 तसाच गुणिले a किती आहे 5 बरोबर किती आलं 2 पंचे 10 त्याच्यानंतर सांगा c म्हणजे काय काढायचं आहे m काढण्यासाठी फॉर्म्युला -b वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac भागिले 2a सांगा आता किमती वजा b ची किंमत किती वजा 4 अधिक वजा वर्गमुळात किती b वर्ग वजा 4ac म्हणजे किती येणार 56 भागिले काय 2a ची किंमत किती बाळांनो 10 पुढं हे वजा वजा अधिक
4 अधिक वजा, आता मगाच्या सारखं 56ची अशी फोड करायची, कुणाच तरी वर्गमूळ निघणार आहे. 14 चोक 56, 14 चोक 56 भागिले किती येणार 10. नीट लक्ष द्या. आता 4 म्हणजे काय बाळांनो, 2 गुणिले 2 आहे. 4 म्हणजे काय 2 गुणिले 2 अधिक वजा हे वर्गमुळात हे 14 तसंच, आणि 4चं वर्गमूळ किती येणार 2, आणि भागिले किती आहे 10. 10 म्हणजे काय येणार आहे 2 गुणिले 5. आता हा 2 कॉमन निघला, 2 कॉमन निघला तर इथं 2 राहिला. 2 अधिक वजा वर्गमुळात 14 भागिले किती आलं 5, आणि इथं 2 निघला छेदत, आहे का नाही. हा बरोबर. मग या 2 ला 2 काय झाला कॅन्सल. काय राहिलं शिल्लक, m बरोबर 2. एकदा किंमत काय टाकणार अधिक वर्गमूळ 14 छेद किती आलं 5, हे पहिलं मूळ, आणि दुसरं काय येणार आहे सांगा m बरोबर सांगा. पहिल्यांदा लिहायचे 2, नंतर वजा वर्गमूळ 14 छेद किती आलं 5. एक रूट मिळालेला आहे 2 अधिक वर्गमूळ 14 छेद 5, आणि दुसरं रूट मिळाले 2 वजा वर्गमूळ 14 छेद 5. बाळांनो लक्ष द्या. पहिलं समीकरण बघा काय आहे, x वर्ग वजा 3x वजा 2 बरोबर 0. लक्ष द्या इकडं. पहिल्यांदा जनरल फॉर्म घ्यायचा आहे, x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. समीकरण नंबर 2. समीकरण 1 आणि 2 ची काय करायचं आपल्याला तुलना. बाय कम्पेअरिंग इक्वेशन 1 and 2 सांगा a ची किंमत किती आली बाळांनो 1, b ची किंमत किती आली वजा 3, आणि c ची किंमत किती आली वजा 4 ac. b ची किंमत किती वजा 3 चा वर्ग वजा 4, a ची किंमत 1, c ची किंमत वजा 2, वजा 3 चा वर्ग काय आला 9, वजा वजा अधिक 4 एके 4 दुने 9 अधिक 8 किती आले 17. नंतर काय काढायचंय 2a, 2 गुणिले 1, 2 एके 2. परत काय काढायचं आपल्याला x. काय काढायचंय x आहे ना, x सांगा. x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac भागिले सांगा पुढं वजा तसाच b ची किंमत वजा 3 अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac ची किंमत 17 भागिले 2a ची किंमत 2 बरोबर. पुढं x ची पहिली किंमत सांगा वजा वजा 3 अधिक वर्गमुळात 17 भागिले 2. आता याला काय वर्गमूळ 17 निघत नाही, त्यामुळे हीच तुमची किंमत राहणार. म्हणजे पहिलं रूट काय आलं 3 अधिक वर्गमूळ 17 छेद 2, आणि दुसरं मूळ काय येणार x बरोबर 3 तसंच अधिकच्या ऐवजी वजा वर्गमूळ 17 छेद 2. हे झालं दुसरं मूळ. समजलं का. सोडवा. कोणाशी कंपेअर करणार x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. समीकरण नंबर 2. मग आता इथं काय लिहिणार बाय कम्पेअरिंग इक्वेशन 1 and 2. 1 आणि 2 ची तुलना केली बाळांनो. सांगा a बरोबर किती येणार 1, a बरोबर 1, b बरोबर 6, आणि c बरोबर 5. पहिली किंमत काय काढायची b वर्ग वजा 4ac बरोबर b चा वर्ग वजा 4, 4 नंतर कोण आहे a. मग a ची किंमत किती 1, c ची किंमत किती 5. सांगा 6 चा वर्ग वजा 4 एके 4 पंचे 36 वजा 20 किती आलं 16. दुसरी किंमत सांगा 2a, 2 गुणिले a ची किंमत 1, बेक किती आलं 2a 2. सांगा परत काय काढायचंय x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात
बी वर्ग बी वर्ग वजा 4ac भागिले पुढं वजा बी, बी ची किंमत 6 अधिक वजा वर्गमुळात 16 बी वर्ग वजा 4ac ची किंमत किती 16 2 हे किती 2 x बरोबर सांगा काय येईल वजा 6 वजा 4 वजा 6 अधिक 4 अधिक 16 चा वर्गमूळ किती 4 भागिले 2 दुसरी किंमत सांगा x बरोबर वजा 6 अधिकच्या ऐवजी काय घ्यायचं वजा 16 चा वर्गमूळ किती 4 भागिले 2 सांगा x किती आला x बरोबर वजा 6 अधिक 4 वजा 2 भागिले 2 मग x किती आला बाळांनो वजा 1 आलाय का तुमचा इकडच्या बाजूला x बरोबर वजा 6 वजा 4 वजा 10 भागिले 2 मग x बरोबर किती येणार वजा 5 बेपंचे एक रूट किती आलं वजा 1 आणि दुसरं रूट किती आलं वजा 5 आलं का लक्षात वर्ग समीकरण तयार करण्यासाठी बरोबर 7y कुठं आणायला पाहिजे डाव्या बाजूला y वर्ग वजा काय ना 7y आता स्थिर पद आहे का अधिक 0 घ्यावं लागेल बरोबर काय ना 0 हे समीकरण नंबर 1 त्यानंतर दुसरं जनरल इक्वेशन काय येणार ay चा वर्ग अधिक by अधिक c बरोबर 0 आता काय करावं लागेल समीकरण 1 आणि 2 ची काय करायची आपल्याला तुलना करायची समीकरण 1 व 2 ची तुलना करून सांगा काय मिळेल सांगा a बरोबर किती 1 b बरोबर b बरोबर आणि सी बरोबर 0 बी बरोबर वजा 7 सी बरोबर 0 पहिल्यांदा काय काढणार आहे बी वर्ग वजा 4ac सांगा बी चा वर्ग वजा 7 चा वर्ग वजा 4 a ची किंमत 1 सी ची किंमत 0 पुढं 7 चा वर्ग वजाचा काय येतो अधिक 4 1 4 0 49 वजा 0 बरोबर किती आलं कळलं का परत काय काढणार 2a काय काढायचं 2a सांगा 2a 2 गुणिले a ची किंमत किती 1 त्यानंतर काय काढायचं आपल्याला x काढायचा आहे x बरोबर y कशाला काढायचं y काढायचं मग इथं m काढायला पाहिजे तुम्ही लिहिलंय इथं काय काढावं लागेल y वजा b अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac भागिले काय येणार 2a सांगा वजा बी वजा बी ची किंमत किती वजा 7 अधिक वजा वर्गमुळात किती येणार बी वर्ग वजा 4ac ची किंमत किती 49 मग वर्गमुळात किती आलं 49 भागिले 2a 2a ची किंमत किती 2 नीट लक्ष द्या y बरोबर काय लिहितं वजा वजा अधिक म्हणजे 7 येईल एकदा काय घ्यायचे अधिक आणि इथं काय आहे वर्गमूळ 49 म्हणजे किती 7 भागिले 2 7 आणि 7 14 14 भागिले 2 किती आलं उत्तर 7 म्हणजे पहिलं रूट किती आलं 7 त्यानंतर परत काय घ्यायचे y बरोबर काय येणार वजा आता हे वजा वजा आहे काय झालं अधिक 7 आता अधिकच्या ऐवजी काय घ्यायचं वजा आणि इथे काय येणार 7 वजा 7 भागिले 2 मग 7 वजा 7 किती आलं 0 0 भागिले 2 चं उत्तर किती आलं 0 म्हणजे एक रूट काय झालं 7 आणि दुसरं रूट काय झालं 0 उजव्या बाजूला 0 आणावा लागेल बरोबर म्हणजे हे 5m
आणि वजा 5 ही कुठे घ्यायला पाहिजे? कुठे घ्यायला पाहिजे? डाव्या बाजूला. काय लिहिता येईल बघा, सांगा समीकरण. 2m वर्ग हे अधिक 5m इकडे आलं, वजा 5m वजा 5 इकडे आलं, अधिक 5 बरोबर 0. हे झालं का वर्ग समीकरण? परत जनरल फॉर्म काय येणार? am चा वर्ग अधिक bm अधिक c बरोबर काय येणार? 0. आता लक्षात घ्या, हे समीकरण कुठल्या चलात आहे? व्हेरिएबल मध्ये m, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म बी कशामध्ये घ्यावा लागेल? m मध्येच घ्यावा लागेल. बरोबर. इथं लिहायचं समीकरण 1 व 2 ची तुलना करून. इंग्लिश मध्ये लिहायचं काय लिहायचं? बाय कम्पेअरिंग इक्वेशन 1 and 2. सांगा a बरोबर किती येईल? a बरोबर 2, b बरोबर किती येणार? b बरोबर आणि c बरोबर आलं का लक्षात? a बरोबर 2, b बरोबर c बरोबर. पहिल्यांदा काय काढणार? b वर्ग वजा 4ac काय येणार मग? b चा वर्ग वजा 5 चा वर्ग वजा 4. a ची किंमत किती? 2 आणि c ची 5. सांगा वजाचा वर्ग अधिक 5 चा वर्ग वजा 4 दुने 8 पंचे किती आलं इथं? 40. 25 वजा 40 किती आलं? काय येणार? वजा 15. त्याच्यानंतर काय करायचंय? काय काढायचंय? 2a काय काढायचंय? 2a. a ची किंमत किती होती? a ची किंमत 2, मग 2 गुणिले 2 किती आलं? 4. आता b वर्ग वजा 4ac झालं, 2a झालं. परत काय काढणार आहे? x काढणार. x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac भागिले 2a. सांगा वजा b ची किंमत वजा 5 अधिक वजा वर्गमुळात वजा 15 भागिले 2a. 2a किती आले? 4. बघा आता लक्ष द्या. x बरोबर हे वजा वजा अधिक 5 अधिक वजा वर्गमुळात वजा 15 भागिले किती? 4. आता लक्ष द्या, रूट किती मिळणार आहेत? 2. x बरोबर हे 5 तसंच एकदा काय घ्यायचंय? अधिक वजा 15चं वर्गमूळ निघतंय का? नाही. वर्गमुळात किती राहिलं? वजा 15 भागिले काय? 4. हे झालं पहिलं मूळ. बरोबर. दुसरं मूळ सांगा. x बरोबर हे 5 तसंच आणि अधिकच्या ऐवजी काय घ्यायचं? वजा वर्गमुळात वजा 15 भागिले किती? 4. हे झालं दुसरं मूळ. समजलं का? समजलं. आता पहिलं जे इक्वेशन दिलंय हे वर्ग समीकरण आहे का? आहे. उजव्या बाजूला काय दिलंय? 0. डाव्या बाजूला x² x आणि स्थिर पद आहे, त्यामुळे हे वर्ग समीकरण आहे. बरोबर. आता स्टँडर्ड फॉर्म काय आहे? ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. याला समीकरण नंबर 2. बाय कम्पेअरिंग इक्वेशन 1 and 2. सांगा समीकरण 1, 2 ची तुलना करून काय लिहिता येईल? समीकरण 1 आणि 2 ची तुलना करून काय लिहिता येईल आपल्याला? इथं कोणी गुणलेलं आहे? 1 न. इथं 1 न. मग a ची किंमत किती आली? 1. b ची किंमत सांगा. किती आहे? वजा 7. पुढं c बरोबर 5. abc च्या किमती समजल्या का? पुढं आता फॉर्म्युला वापरायचं बाळांनो. काय वापरायचंय? फॉर्म्युला. फॉर्म्युला काय आहे? पहिल्यांदा b वर्ग वजा 4ac b चा वर्ग म्हणजे काय ना? वजा 7 चा वर्ग वजा 4. a ची किंमत 1. c ची किंमत 5. वजाचा वर्ग काय येणार? अधिक 7 चा वर्ग
वजा 4 एके 4 पंचे 20 किती राहिलं 49 मधनं 20 गेले 9 किती राहिले 29 पुढं नंतर काय करायचे बी वर्ग वजा 4 AC झाल्यावर काय काढायचे 2a 2 तसाच a ची किंमत 1 बेक परत आता 3 नंबरला काय काढतो आपण x सांगा x बरोबर काय लिहिणार वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac भागिले 2a सांगा वजा तसाच b ची किंमत किती किती वजा 7 मग हे वजा चिन्ह तसंच आणि b च्या जागेवर काय आहे वजा 7 अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac किती आलाय 29 मग वर्गमुळात काय येणार 29 भागिले किती 2a 2a ची किंमत किती आली 2 आता नीट लक्ष द्या रे वजा वजा 7 अधिक वजा वर्गमुळात 29 छेद किती येणार 2 आता लक्षात घ्या 29 चा वर्गमूळ निघतंय का 29 चा वर्गमूळ निघणार नाही मग आता इथं दोन रूट तुम्हाला डायरेक्ट मिळतील x बरोबर हे 7 तसंच एकदा इथं काय घ्यायचे प्लस प्लस वर्गमुळात 29 भागिले 2 किंवा दुसरं काय घ्यायचं इथं हे 7 तसंच आणि हे वजा 7 घ्यायचे काय घ्यायचे वजा 7 सॉरी वजा घ्यायचं आणि वर्गमुळात काय येणार 29 भागिले किती येणार 2 मग एक रूट काय आलं 7 प्लस रूट ऑफ 29 डिवायडेड बाय 2 आणि दुसरं रूट काय आलं 7 मायनस रूट ऑफ 29 बाय 2 x वर्ग अधिक x वजा काय आहे 20 बरोबर 0 आता हे जनरल फॉर्म मध्ये असलेले इक्वेशन कंपेअर करायचे कोणाशी कंपेअर करायचे x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या दोन इक्वेशनची काय करायची पाळांना आपल्याला तुलना करायची काय करायची तुलना बाय कंपेअरिंग इक्वेशन 1 and 2 जर समजा हे दोन इक्वेशन आपण कंपेअर केले तर a ची किंमत किती मिळेल सांगा a किती मिळेल b किती मिळेल c किती मिळेल x वर्गाला कोणी गुणले 1 न मग a ची किंमत किती आली 1 इथं x ला कोणी गुणले b न इथे x ला कोणी गुणले 1 न मग b ची पण किंमत किती आहे 1 आणि स्थिर पद किती इथं c इथं किती आहे वजा 20 किती आहे वजा 20 बरोबर a b c झाल्या तीन किमती झाल्या परत काय काढायचं आपल्याला पहिल्यांदा काय काढायचं आहे b वर्ग वजा 4ac सांगा b चा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग वजा 4 a ची किंमत किती 1 आणि c ची किंमत किती वजा 20 पुढं 1 चा वर्ग वजा वजा 4 एके आणि 20 चोक 80 80 अधिक 1 किती येणार 81 b वर्ग वजा 4ac किती आला 81 पाचवी किंमत काय येणार आहे 2a काय येणार आहे 2a 2 न कुणाला गुणायचे a ला a ची किंमत किती आहे 1 बेक तुम्हाला b वर्ग वजा 4ac किती मिळाला 81 आणि 2a किती मिळालेला आहे 2 आता नीट लक्ष द्या या दोन किमतींचा वापर करून आपल्याला सूत्राच्या सहाय्याने x चे रूट म्हणजे आपल्याला त्या इक्वेशनचे रूट काढायचे आहेत x ची किंमत काढायची आहे नीट लक्ष द्या काय सूत्र आहे फॉर्म्युला सांगा x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac आणि भागिले सगळ्यांना काय आहे 2a किमती सांगायच्या आहेत x बरोबर वजा तसंच b ची किंमत किती आलती 1 अधिक वजा b वर्ग वजा 4ac ची किंमत किती 81 भागिले 2a 2a किती आलता 2 x बरोबर नीट लक्ष द्या वजा 1 तसाच अधिक वजा तसंच 81 चं वर्गमूळ किती 9 भागिले किती येणार 2 आता आपल्याला या समीकरणाची दोन मूळ मिळणार आहेत एकदा काय टाकायचे प्लस एकदा काय टाकायचे मायनस म्हणून x बरोबर काय मिळेल सांगा वजा 1 अधिक 9 छेद 2 किंवा x बरोबर वजा 1 इथं अधिकच्या ऐवजी काय घ्यायचं वजा 9 छेद 2 सांगा आता रे
एक्स बरोबर किती वजा 1 अधिक 9 9 वजा 1 8 8/2 किंवा इकडच्या बाजूला सांगा एक्स बरोबर वजा 1 वजा 9 वजा 10/2 2 न भाग जातोय 8 ला सांगा किती येते एक्स बरोबर 4 आणि इकडे काय येणार आहे एक्स बरोबर 5 वजा 5 काय येणार आहे वजा वजा 5 बरोबर मग एक रूट काय आलं 4 आणि एक रूट काय आलं वजा 5 समजलं का पहिल्यांदा काय काढला ए नंतर बी नंतर सी नंतर बी वर्ग वजा 4ac आणि नंतर 2 किती किमती काढाव्या लागतात 5